वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय जय परमहंता जीवदेहातिरिक्ता जय हत भवदर्पा सच्चिदानन्दरूपा जय सुरवरयुक्ता ज्ञानविज्ञानवन्ता जय गुणगणदीपा नान्तधर्मी स्वरूपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण गोपाल हरे दीनदयाल कृष्ण गोपाल हरे दीनदयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीनदयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीनदयाल
कृष्ण गोपाल दीन दयाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल कृष्ण गोपाल श्री कृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेले सिद्धांत प्रवचन। या प्रवचनाला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही डॉक्टर सोनपेटकर बाबा, सतत मला प्रेरणा देणारे, साहित्याच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे, 92 वर्षाच्या वयामध्ये तरुणपण जपणारे आदरणीय परमस्नेही नागपुरे साहेब, आदरणीय दाभाडे बाबा, उपस्थित महंत संत बंधू आणि भगिनींनो, भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या पवित्र स्पर्शाला प्रथम प्रणाम करतो। सिद्धांत प्रवचन हा एक नवा प्रयोग यावर्षी आम्ही सुरू केलेला आहे। त्याला संगीताची जोड दिलेली आहे। प्रभू श्री चक्रधरांनी सांगितलेली जी सूत्र आहे, सगळी सूत्र सिद्धांत सूत्रे आहेत। ते दिसायला सामान्य वाक्य असलं तरी श्रीमुखातून ते प्रकट झालेलं आहे, त्यामुळे त्याला सिद्धांताचं स्वरूप आलेलं आहे। गाय वाळलेलं गवत खातं, पण तिच्या पोटात गेल्यानंतर त्याचं दूध तयार होतं, मग ते गवत गवत राहत नाही, आपण त्याला दूध म्हणत असतो। श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातून प्रकटलेले असे काही वाक्य आहेत, काही सूत्र आहेत जे बाहेरचे आहेत। चार्वाकाचं एक सूत्र मी आज उदाहरण दिलं, स्वातंत्र्यम मोक्षः पारतंत्र्यम बंधः। 5000 वर्षापूर्वीचे हे सूत्र श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातून बाहेर पडला आणि ते सूत्र झालं। एखादा कागद कारखान्यातून बाहेर पडतो, नोटाच्या कारखान्यातून, आणि त्याला किंमत येते, त्याला किंमत येत असते। असे स्वामींचे सूत्र आहेत। मी दररोज एक सूत्र तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार। महावाक्य या विषयाला मी स्पर्श करणार नाही, तो कार्यक्रम राखीव आहे। कधीतरी योग्य वेळ येईल त्यावेळेस तो कार्यक्रम मी करणार, पण महावाक्याला सध्या मी संगीताची जोड देणार नाही, त्याबद्दल मी विचार करतो आहे। लीला चरित्रामधले विखुरलेले जे महत्वाचे वाक्य आहे त्याचं संकलन करून सूत्रपाठ तयार झाला। ज्या वाक्यामध्ये तेज आहे, ज्या वाक्यामध्ये ओज आहे, जे वाक्य वैश्विक आहेत, अशा वाक्याचं संकलन केशिराज व्यासांनी केलं। अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभ अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो। सूत्र कशाला म्हणायचं, सूत्राचं लक्षण या श्लोकात सांगितलं। अल्पाक्षर असलेलं, अक्षर कमी आहेत, आशय जास्त आहे। असंदिग्धम, ज्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संशय नाही। सारवत, सारवत असलेलं। अस्तोभ, ज्याला खोली आहे, मुळापर्यंत जाणार आहे। अनवद्यंच, कुठल्याही ग्रंथाचा अनुवाद केलेला नाही, कुठल्याही वाक्याचा अनुवाद केलेला नाही।
अशा वाक्याला सूत्र असं म्हणावं. आपले म्हणणे थोडक्यात सांगा असं आपण ज्यावेळेस म्हणत असतो त्यावेळेस सूत्रमय पद्धतीने आपल्याला ऐकण्याची इच्छा असते आणि सूत्रासारखं बोलावं, कमीत कमी वाक्यामध्ये बोलावं अशी आपली अपेक्षा असते. प्रभू श्री चक्रधरांनी पहिलं सांगितलेलं सूत्र जे आहे ते सूत्र पाठामध्ये तुम्हाला सापडणार नाही. ते कधीतरी शेवटी आलेलं आहे, मध्ये आलेलं आहे. स्वामींनी सांगितलेलं पहिलं सूत्र हे सालबर्डीला सूत्र सांगितलं आणि प्रत्येक सूत्राचं एक लक्षण आहे. काही लक्षण सूत्र आहेत. लक्षण म्हणजे लक्ष्याचं लक्षण सांगणारं जे वाक्य आहे त्याला लक्षण असं म्हणतात. लक्षण दोन प्रकारचं आहे, एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. एखाद्या माणसाला जर विचारलं की अमक्याचं घर कुठं आहे, तो सांगतो कावळा बसला ते घर त्यांचं आहे. कावळा नेहमी राहत नाही, तो उडून गेल्यानंतर कसं करणार, हे तटस्थ लक्षण आहे. पण ज्यावेळेस आपण सांगतो की ते 3 मजलीचे घर आहे ते त्यांचं आहे, हे स्वरूप लक्षण आहे. आणि अशा लक्षणं सांगणारे जे सूत्र आहे ते लक्षण सूत्र आहेत. काही त्याच्यामध्ये विचार सूत्र आहेत, काही आचार सूत्र आहे, विचारपर आहे, आचारपर आहे. ही सगळी सूत्र सिद्धांत सूत्र आहेत. अनेन सिद्ध्यति अंत स सिद्धांत, की ज्यांनी अंत सिद्ध केलेला आहे. आता काही सांगायची गरज नाहीये, अंत सिद्ध केलेला आहे. आपली माहिती वरवरची असते. आपण सतत म्हणत असतो लोक असं म्हणतात, तो काही सिद्धांत नसतो. नंतर लोक तसंही म्हणतात. एखादा मंत्री सकाळी भाषण देतो वेगळं बोलतो, दुपारी देतो वेगळं बोलतो, संध्याकाळी म्हणतो मी तसं बोललोच नाही. हा सिद्धांत नाही. सिद्धांतात बदल होत नाही, सिद्धांतात परिवर्तन होत नाही. सिद्धांत म्हणजे मूलद्रव्याचा शोध लावणारा, त्याला सिद्धांत असं म्हणतात. 4 प्रकारचे जे मूलद्रव्य स्वामींनी सांगितलेले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याच्या मुळाशी जाऊन विचार करणारा हे सिद्धांत सूत्र आहे. मूलद्रव्याचा शोध ज्याच्यात परिवर्तन होत नाही. जीव कशाला म्हणतात, जो सुख दुःख भोगतो तो जीव. प्रपंच कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये जीव सुख दुःख भोगतो तो प्रपंच. देवता कशाला म्हणतात, ज्या सुख दुःख भोगवतात त्या देवता. परमेश्वर कशाला म्हणतात, जो सुख दुःखातून मुक्त करतो तो परमेश्वर. बस एवढंच आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे. स्वामी बोललेच मुळामध्ये खूप सोपं बोलले स्वामी. पहिलं सूत्र स्वामींनी सांगितलं, आदिवासी माणसाला याला अवघड बोलून कसं चाललं असतं. त्या पारद्यासमोर जर टीका लावली असते तर त्यांनी तीरकमट्याने त्या टीकाकारालाच मारलं असतं. स्वामी सोपं बोलले. 12 वर्षाच्या मौनानंतर स्वामींचं ते सूत्र जन्माला आलं. 12 वर्षाचं मौन ही प्रतिज्ञा सामान्य माणसाचे नाही, अखंड अनंत ब्रह्मांड नायक परमेश्वराने केलेली प्रतिज्ञा. 12 वर्षाचं मौन नाही बोलायचं. वादळ वारं त्यांचं मौन भांगू शकलं नाही, ऊन त्यांचं मौन भांगू शकलं नाही. अनंत अडचणीला तोंड देत स्वामींनी आपलं मौन टिकवलं, पण पारध्यांनी ते मौन भंगवलं. भीष्माने श्रीकृष्णाला हातामध्ये शस्त्र धरायला लावावं असं अमरावती जिल्ह्याच्या श्रीमंत मातीमध्ये जन्माला आलेला आदिवासी, त्याने स्वामींचं मौन भंगवलं. तुकोबांच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी जो असा प्रश्न विचारला, मौन का धरिले विश्वाची जीवना, मौन का धरिले विश्वाची जीवना, उत्तर वचना देई माझ्या, उत्तर वचना देई माझ्या
बसला. समोर पारध्यांच्या हातामध्ये तीर कमते आहेत, मागे कुत्रे आहेत, शेपूट काटलेले, जिभा लांब टाकणारे. सश्याकडे बघतायत ते आपला खाद्यपदार्थ म्हणून. पारधी स्वामींकडे बघतायत, त्यांना बोलता येत नाही, त्यांची भावना बोलते. तू माझे संचीन, तू माझे प्राचीन, तुझी नित्य नेम देवराया. तू माझे संचीन, तू माझे प्राचीन, तुझी नित्य नेम देवराया. देवराया देवराया मौन का धरले विश्वाची. सालबर्डीला त्या मारू नदीच्या काठावर एक सोहळा संपन्न होतो आहे. ब्रह्मविद्या उद्घाटनाचा सोहळा. उद्घाटन म्हटलं की सन्मानाने लोक असतात, मोठे लोक असतात, मंत्री असतात, महंत असतात. इथं तसं कुठं आहे? ब्रह्मविद्येचा जन्म होणार, पहिलं सूत्र जन्माला येणार त्या ठिकाणी. कृपा वचनाची वाट पाहत से, कृपा वचनाची. स्वामी बघतायत पारध्यांकडे, पारधी बघतायत स्वामींकडे. एक दोन वाक्याचा संवाद झाला, आमचा होडेचा आम्हाला द्या. स्वामी म्हणाले नाही. कृपा वचनाची वाट पाहत से, करुणा वरसे बोल काही. करुणा वरसे बोल काही, बोल काही, बोल काही मौन का धरले आमचा होडेचा ससा आम्हाला द्या. स्वामींनी सांगितलं राणीवणीचे हे गवत खातात, इथलं पाणी पितात नद्यांचं. स्वामींचं मौन भंगलं आणि एक सूत्र जन्माला आलं. पहिलं सूत्र, हंगा येथ शरण आलिया काही मरण असे. पहिलं सूत्र माडू नदीच्या काठावर शके 1156 मध्ये हे सूत्र जन्माला आलं. 12 मार्च या दिवशी तो कार्यक्रम साजरा करा, ब्रह्मविद्या जयंतीचा कार्यक्रम. अमरावती जिल्ह्याला तो अधिकार मिळाला आणि याचं उद्घाटक झाले आदिवासी समाजाची माणसं, अक्षराच्या पलीकडची माणसं. निरक्षर असलेल्या लोकांनी अक्षर ब्रह्माला ताब्यात घेतलं. अक्षर ब्रह्माला ताब्यात घेऊन टाकले. हंगा इथं शरण आलिया काही मरण असे. आदिवासी समाजाला स्वामींनी सन्मान दिला, मोठा मान दिला स्वामींनी. सूत्राचा अर्थ सोपा आणि सरळ आहे. एथ हे सर्वनाम आहे. एथ म्हणजे श्री चक्रधर स्वामींनाच असं नाहीये. एथ म्हणजे जो समर्थ आहे त्याला. तवेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत.
कमजोराला शरण जाऊ नकोस, असमर्थाला शरण जाऊ नकोस. मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो. मला त्याला जो समर्थ आहे त्याला, कर्तुम अकर्तुम समर्थ स परमेश्वर त्याला शरण जा. पारध्यांच्या हातामध्ये शस्त्र होती, शस्त्र त्यांनी फेकून दिली. लीळा चरित्र सांगतं पारधी म्हणाले की आम्ही आता हिंसा करणार नाही. स्वामींनी इथं शस्त्र बोथट केलं, लक्षात ठेवा. तेव्हापासून आपण प्रयत्न करतोय शस्त्र बोथट करण्याचा, करू शकलो नाही आपण. अमेरिकेच्या पत्रकारांच्या माना अफगाणिस्तानमध्ये शस्त्राने कापल्या, भारतीय सैनिकांना पळून नेलं, त्यांचं माना शस्त्राने कापल्या. आज शस्त्र इतकं विषारी बनलेलं आहे, निर्जीव बेअक्कली असलेलं शस्त्र, याचा धाक सगळ्या जगाला निर्माण झालेला आहे. स्वामींनी 800 वर्षापूर्वी ही गोष्ट केली, महत्वाची गोष्ट आहे. शस्त्र बोथट करून टाकलं. लोहाचं शस्त्र आणि शब्द शस्त्राला स्वामींनी बोथट केलं. येथ शरण आली मला समर्पित जर झाले, त्याला मरण नाही. मरणा मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे. मरणा मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे. मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर ओझे दया, माझ्यावर ओझे. मरणाला मारून टाकणार मरण, जन्म संपला तर मरणच नाही. प्रसंग किती छोटा आहे. सस्यासारखा एक क्षुद्र असलेला सामान्य असलेला प्राणी सर्वांच्या मौनामध्ये 12 वर्ष शिजलेले ते शब्द आहेत. असं एक वाक्य बाहेर पडतं की जे पिळदार आहे, जे कसदार आहे, जे तेजस्वी आहे, अमृताच्या कुंभापेक्षा त्याच्यामध्ये अमरत्व आहे, अशा प्रकारचं एक वाक्य. आणि म्हणून मी म्हणतो की हे सूत्र तुमचे मित्र आहेत, ईश्वराचे पुत्र आहेत. तुम्ही त्यांना मित्र करून घ्या, तुमच्या घरामध्ये न्या. सूत्र मैत्री सगळ्यात महत्वाची मैत्री आहे, सगळ्यात महत्वाची. इतर मित्र तुम्हाला फसवतील, सूत्र तुम्हाला फसवणार नाही. प्रभू श्री चक्रधरांनी पहिल्यांदा सूत्र सांगितलं 12 मार्च शके 1156 मध्ये. यानंतर 56 वर्षाने ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. याच्या अगोदरचं वाक्य लिखित कुठेच नाही, मराठीमध्ये याच्या अगोदरचं वाक्य कुठेही लिहिलेलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अभिमानाने लोकांना सांगत जा की मराठीचं पहिलं वाक्य श्री चक्रधर स्वामींनी सालबर्डीच्या पर्वतामध्ये आदिवासी समाजासमोर, त्यांच्या समोर ते उच्चारलं. हे वाक्य उच्चारल्याबरोबर जो परिणाम झाला, हातातलं शस्त्र गळून पडलं. पारध्यांच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. स्वामींनी अभयदान दिलं या वाक्यामध्ये. पुढे आणखी एक लीळा येते, त्या लीळेमध्ये एक बाण आलेला असतो. शब्दविधी हा बाण मारतो, नागदेवाचार्याच्या कानापासून जातो, बाण जमिनीमध्ये रुतून बसलेला असतो आणि रेमाईसाला तो बाण सापडतो. ती स्वामींजवळ देते आणि स्वामी त्या बाणाला दगडाने ठेचतात आणि तिथे शस्त्राला बोथट करून टाकतात. शस्त्र बोथट करणारे हे सूत्र. श्री चक्रधर स्वामी हा पतितांचा अवतार आहे. चक्रधरांच्या जीवनामधल्या गोटी जन्माल्या माडू नदीच्या काठी. नदीच्या
मोर पिसारा उभवून नाचे मयूर जनसारा कोकिळ कुहू कुहू गायन करीती गंध फुलांचा वाहतो वारा प्रभुजी आले मोक्ताईच्या भेटी जन्म आल्या माळून नदीच्या काठी चक्रधरांच्या जीवनामधल्या गोठी जन्म आल्या माळून नदीच्या काठी जन्म आल्या माळून नदीच्या काठी. स्वामींनी तिथे सशाला अभयदान दिलं. वस्त्रदान, अन्नदान, पैसा, जमीन सगळं यापेक्षा अभयदान जास्त गरजेचं आहे. अभय तुमच्या जगण्याचा आधार आहे, पैसा तुमचा जगण्याचा आधार नाही. पैसा खूप असला तुम्ही निर्भय होत नाही. इन्कम टॅक्स, चोर आणि जवळचे माणसं भांडायला लागतात. धीरूभाई अंबानीच्या घरातलं भांडण पैशानं नाही भिजलं. जगण्याचा आधार आहे अभय. स्वामींनी अभय दिलं. अभय असेल तर तुम्ही झोपू शकता, अभय असेल तर तुम्ही बोलू शकता, अभय असेल तर तुम्ही ऐकू शकता, अभय असेल तर तुम्ही चांगलं जीवू शकता, जीवन जगू शकता. एखादा जर चिठ्ठी आली श्रोत्यामध्ये की तुमची बाहेर गाडी उभी आहे आणि ती पळवली, त्याला ऐकता येणार नाही. मला जर निरोप आला आणि काना सांगितले की तुमचे पैसे पिशवीतले पळवले, मलाही बोलता येणार नाही. मोबाईलची रिंग वाजली की तुम्ही विचलित होऊन जाता. एक छोटीशी रिंग तुम्हाला भयग्रस्त करून टाकते. विचलित होता. अभय विचलित होत नाही. अपूर्व दान स्वामींनी करायला सांगितलेलं आहे. अपूर्व दान. एक माणूस एका बाईकडे गेला, त्याने चहा केला, चहा मस्त झाला. तो माणूस म्हटला, ताई चहा खूप छान झाला बरं का. ती म्हटली, तरी त्याच्यात पाल पडली होती, नाही तर चहा खूप चांगला झाला असता. नाही पचला त्याला चहा. चहा नाही, साधी गोष्ट आहे, चहा नाही पचला. आज कोण भयग्रस्त नाही? सगळे भयग्रस्त आहेत. अमेरिका, रशिया सगळे सगळे देश भयग्रस्त आहेत. दूरदर्शनला आपण बघतोय की ठिकठिकाणी भयाच्या जागा आहेत. ठिकठिकाणी भोगे रोग भयम, सुखे क्षय भयम, वित्ते शुराग्ने भयम, वादे वाद भयम, तपेंद्रिय भयम, रूपे भयम योषिता, हर्षे शोक भयम, रणे रिपु भयम, काया कृतांतात भयम, इत्य सर्व निरर्थकम क्षितितलम कृष्णम पदम निर्भयम. एकच निर्भय ठिकाणी कृष्णाचं पद. सगळ्या भयाच्या जागा सगळ्या. रूपे भयम योषिता. सौंदर्य सुद्धा भयकारक आहे. भयकारक आहे कारण ते जाणार आहे. जे जाताना त्याची भीती वाटते. येणार पण सुखकारक आहे, पण जाणाऱ्याची भीती वाटते. 5 वर्षानंतर जाणाऱ्याची भीती वाटते. सगळीकडे भय आहे. औरंगाबादला एक आमचे स्नेहाचं घर आहे. तिथे जातो. खुश मस्त कुटुंब आहे. हासर कुटुंब आहे. प्रसन्न असतं. कधी गेलो की विनोद करतात. वाक्य विनोद असतो. श्रमून जातो, थकून जातो. तिथे गेलो की फ्रेश होतो मी. मागच्या वेळेला गेलो ती बाई नाराज दिसल्या. म्हटलं, ताई काय झालं? म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलं बाबा. म्हटलं, पहिलं तर खूप चांगलं होतं. खूप चांगलं होतं. म्हटलं, आता नाही राहिलं तसं. म्हटलं, पहिलं कसं होतं? म्हटले, मला बघायला आले ते. मला बघितल्यानंतर माझं वर्णन केलं त्यांनी. तुझे दात कसे आहेत? म्हटले, मोत्यासारखे. तुझे ओठ कसे आहेत? गुलाबाच्या पाकळीसारखे. तुझे गाल कसे आहेत? सफरचंदासारखे. तुझे डोळे कसे आहेत? जांभळासारखे. सगळी भाजी मंडी माझ्या थोबडावर फेकून मारली होती म्हणे. म्हटलं, आता काय म्हणतात? तू घोबड्यासारखी दिसते असं म्हणतात म्हणे. त्यावेळेस जे बरं वाटलं ते निघून गेलं.
आणि किचन मध्ये साधं गुणगुणलेलं मी एखादं गाणं म्हटलं ना तर म्हणायची तुझा आवाज कसा आहे ग, निवळागती लता दिदी सारखा तुझा आवाज आहे. म्हटलं आता काय म्हणतात, म्हणजे जर्सी गाई सारखा आवाज काढते तू. त्यावेळेस जे बरं वाटलं ते थांबलं नाही, तिथं भय आलं. भय आलं त्या ठिकाणी. तुकोबाचा एक अभंग आहे, भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवाशी जाता भले. दुःखाच्या राशी भयाच्या पोटामध्ये आहे, निर्भयाच्या पोटात नाही. आणि म्हणून दान द्यायचंय तुम्हाला, आता अभय द्या. पहिलं सूत्र तुम्हाला अभय दान द्यायला सांगतं. अभय, तुम्ही जगा, इतरांना जगू द्या. अभय द्या. अभय नद्यांना द्या, अभय मातेला द्या, अभय सगळ्यांना द्या. आणि ज्या नद्यांनी तुम्हाला अभय दिलेलं आहे, ज्या पूर्वजांनी त्यांचं गंगा मैया यमुना मैया वर्णन केलं, त्यांच्यावर स्तोत्र केले, त्यांना तुम्ही दूषित केलं, त्यांचं तीर्थ तुम्ही घेत होते, आता त्या पाण्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, एक थेंब पाणी पिऊ शकत नाही, निर्लज्जासारखा बिस्लरीची बॉटल घरून घेऊन बाहेर पडताय. पराभव आहे तुमचा, हा पराभव आहे. पाण्याला अभय द्या, जंगलाला अभय द्या. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. दक्षिणी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. येणे सुखे रूपे एकांताचा वास, येणे सुखे रूपे एकांताचा वास. काही गुण दोष अंग येती, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन. गमे तेथ मन क्रीडा करी, इह उपकारा जाणवित वारावतरू. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. दक्षिणी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. आपल्याला प्रीती पाहिजे, आपल्याला भीती लागत नाही. भीती नकोय आपल्याला. प्रीती आपण विकत घेतो, प्रीतीसाठी खर्च करतो. भीती नकोय आपल्याला. भीती जावी म्हणूनही आपण खर्च करत असतो. आज दुधाबद्दल प्रीती नाही राहिली, भीती वाटायला लागली. केमिकल पासून दूध बनवतात. आंबा खाण्याबद्दल प्रीती होती, भीती वाटायला लागली, पावडर टाकून आंबा बनवलेला आहे. केळ खाण्याची प्रीती होती, भीती वाटायला लागली. भीती दुसऱ्याची वाटायला लागली, भीती स्वतःची वाटायला लागली. स्वतःचंही संतुलन बिघडलेलं आहे याची भीती वाटायला लागली. सगळ्यात मोठं संकट जे आहे जगावर ते भयाचं संकट आहे. सगळे संकट भयाच्या पोटामध्ये आहेत. भयाचं संकट आहे सगळ्याच्या मध्ये आहे. स्वामींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महात्मे की का. भगवे आणि काळे कपड्याला उद्देशून म्हणाले स्वामी,
पशु पक्षी किडे माकुडे हे लघु आत्मे, माणूस महात्मा आणि तो परमात्मा. सगळ्या माणसांना उद्देशून म्हणाले, तुम्ही महात्मे की गा, तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. किती गोड चाललाय हा. जगाला अभयाची गरज आहे. भारतालाच नाही, पाकिस्तानला, सगळ्यांना अभयाची गरज आहे. सगळ्यांना प्रेमाची गरज आहे. आज आपण बघतोय दूरदर्शनला कुठे आहे की भय आहे, जिकडे तिकडे भय आहे. मुलगी फिरायला गेली की भय आहे, नजरा विषारी बनल्यात माणसाच्या, भय आहे. परवा मी वाचलं, रामकृष्ण परमहंस मठामध्ये आरती करत होते आणि त्यांच्या शत्रूंनी त्यांना बदनाम करण्यासाठी 16 वर्षाची सुंदर मुलगी पाठवली. खोलीमध्ये जाऊन बसली ती. हा प्रयोग तुकाराम महाराजांच्या बाबतीत केलेला होता. मुलगी खोलीमध्ये बसली, आरती संपली काली देवीची आणि रामकृष्ण परमहंस खोलीमध्ये गेले. तिला बघितल्याबरोबर काय म्हणाले, माय मी तुझी आत्ताच आरती करून आलो, तू इथं येऊन बसलीस का? त्यांचा कुठला ग्रंथ नाही, पण ग्रंथ तर सामावलं नाही याच्यामध्ये. त्या मुलीमध्ये आई बघितले त्यांनी, माय मी तुझी आरती करून आलो आत्ताच, तू इथे येऊन बसलीस. ही जी नजर आहे ती नजर कारखान्यात तयार होत नाही, कंपनी तयार होत नाही. डोळ्याचा डॉक्टरही तुम्हाला ती दृष्टी नाही देऊ शकत. संस्कृती म्हणजे परंपरा नाही, संस्कृती म्हणजे इतिहास नाही, संस्कृती म्हणजे एक दृष्टी. माझ्या श्री चक्रधर स्वामींनी ही पहिल्यांदा घोषणा केली, दानाची पहिल्यांदा घोषणा केली, अभयाची. लोक जगतात फुटपाथवर, लोक जगतात गरिबीमध्ये जगतात, पैसा नसला तरी लोक जगतात. अरे कणाद मुनीने एक कण जमिनीतला वेचला आणि खाल्ला. त्याच्या घरामध्ये चूल नाही, परंतु त्याने एक शास्त्र लिहिलं, न्यायशास्त्र. न्यायशास्त्र लिहिलं. एक दाना वेचून खाल्ला आणि न्यायशास्त्र लिहिलं त्यांनी. त्याला बाकीच्या गोष्टीची गरज नाही वाटली. त्याला जगतो माणूस, तिथेही जगतो, पण जिथं भय आहे तिथं माणूस जगू शकत नाही. भयाने तर घराचा कोपरा व्यापून टाकलेला. आपल्या भय आपल्या तनामध्ये आहे, भय आपल्या मनामध्ये आहे. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी हा जो सल्ला दिलेला, हा सल्ला सगळ्या मानव जातीला दिलेला आहे, संतांना दिलेला नाही. तुम्ही महात्मे की गा, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र भाव त्या वेळेला जन्माला येतो की ज्या वेळेस निर्भयता असते, अभयता असते. महत्वाचं दान स्वामींनी द्यायला सांगितलेलं आहे. आणि हे मिळतं कुठं तुम्हाला? कृष्णम पदम निर्भयम, हे तुम्हाला कृष्णाकडे मिळतंय, अशा समर्थाकडे तुम्हाला ते मिळतंय, समर्थ परमेश्वराकडे तुम्हाला ते मिळतं, अभयाचं दान. म्हणून हंगा येत शरण आली या, काही मरण असे. जो आम्हाला शरण आला त्याला मरण नाही, जो समर्थाला शरण आला त्याला मरण नाही. मरण ही शेवटची अवस्था आहे, भयाचा शेवट आहे. यापेक्षा दुःख कुठलं नाहीये. मरण वाईट का की मरणानंतर दिवसच नाही. 2 श्वास आहेत माणसाच्या जीवनामध्ये. एक पहिला श्वास जन्म झाला तो आठवत नाही, कोणालाच नाही आठवत. जर तुम्हाला कोणी म्हटलं तुला आठवत कसं नाही रे, पाऊस खूप झाला होता, मी चिखल तुडवत आलो होतो, तुझा जन्म झाला होता, तुला कसं आठवत नाही, कुणालाच नाही आठवत. अनेक श्वास आहे, शेवटचा आठवला तरी आवडत नाही. पहिला श्वास आठवत नाही, शेवटचा श्वास आवडत नाही. शेवटचा श्वास आवडत का नाही की त्या श्वासानंतर काहीच शिल्लक नसतं. तुम्ही जगताय, उद्यासाठी जगत असता. तुम्हाला प्लॉटचं काम करायचंय, मुलीचं लग्न करायचंय, परीक्षा द्यायची, बंगला बांधायचा, हे सगळं उद्यावर आहे. तो उद्या तुमचा संपलेला असतो.
त्या क्षणानंतर उद्या तुमच्या जीवनामध्ये नसतो. मरणाची भीती वाटण्याचं कारण ते की तुमचे स्वप्न चक्काचूर झालेले असतात. त्यानंतर काहीच तुमच्या जीवनामध्ये नसतं, काहीच जीवनात नसतं. सगळ्या शक्ती निघून गेलेल्या असतात. शरीराची शक्ती एक महत्वाची शक्ती आहे, एक अहंकार आहे आपल्यामध्ये, शरीर बल आहे आपल्यामध्ये. विचार केला की लक्षात येते की याच्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे. कोणती? पैशाची. जेव्हा एखादा आडती असतो, मोठा दुकानदार असतो, 4 पैलवानाला नौकर ठेवतो तो आणि सांगतो ए पटेल ए बोऱ्या इधर काय उधर ले जाओ. त्यावेळेस लक्षात येते की 4 पैलवानाला एक मरतुकडा माणूस हुकूम देतो आणि ते ऐकतात. ही पैशाची शक्ती मोठी आहे. पैशाची शक्ती मोठी आहे का? नाही, सत्तेची त्यापेक्षा मोठी आहे. सत्ता पैशापेक्षा मोठी आहे. सत्ताच मोठी का? त्यापेक्षा विवेकाची शक्ती मोठी आहे. विवेक सगळ्यात मोठा आहे. विवेक म्हणजे मुळापर्यंत जाणारा विचार, मुळापर्यंत. विवेक म्हणजे चांगलं वाईट पाप पुण्य याच्यातला अंतर स्पष्ट करणारा निर्धार, विवेक. आणि हा शब्द डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. साहित्य सोनियाची एक खाणी, उघडवी देशीयची एक शवनी, विवेक वल्लीची लावणी होऊ देई सई. पण ह्या ओवीला जो आधार आहे ते चक्रधर स्वामींच्या सूत्रांचा. आचार्य योग्यता, विचार दृढता, विवेक मुळापर्यंत जातो, त्याला विवेक म्हणतात. वरवरची माहिती असते. एका कावळ्याने घर बांधायला सुरुवात केली. मोठं झाड बघितलं, बायको बाळंतीण होणार म्हणून झाड मोठं बघितलं, घर बांधायला लागला. तेवढे ते मुंगी चालत आली, कावळ्याला म्हणाली कावळे दादा एक गप्प बस, बोलू नकोस. मोठं कोणी काम करत असल्यानं लहान्याने बोलू नये मध्ये, आपल्याला असं वाटत असतं. बाप जेवायला बसला, पिंट्या समोर होता, बापाने हातामध्ये घास घेतला, तोंडात टाकणार. पिंट्या म्हटला पप्पा एक गप्प बस, बोलू नकोस. नको तो नको. पिंट्या गप्प बसला. जेवण झाल्यानंतर विचारलं पिंट्या बोल बेटा आता काय बोलायचं. बोलत असताना जेवताना मध्ये बोलणं सभ्यपणाचं लक्षण नाही. पिंट्या म्हणे आता काय बोलू बाप्पा तुम्हाला, तुमच्या घासामध्ये झुरळ दिसलं मला, तुम्हाला ते सांगायला गेलो तर तुम्ही गप्प बसवलं, खाऊन टाकलं तुम्ही. मुंगीला नाही बोलू दिलं. 8-10 दिवसानंतर कावळीन बाळांत झाली, अंडे दिले, पिल्ले बाहेर निघाले. प्रचंड वादळ आलं, पाऊस पडला, झाड उन्मळून पडलं, बाळ मरून गेले. कावळा दुसऱ्या फांदीवर जाऊन बसला झाडाच्या. परत मुंगी तिथे गेली. कावळा म्हणाला आता मी रिकामा आहे, बोल काय बोलायचं ते. मुंगी म्हणाली त्याच वेळेस बोलू द्यायचं असतं मला. तुम्ही वरवर बघत असता सगळं. तुम्ही काय माणसं काय सगळे वरवर बघतात. मुलगी बघितल्यानंतर गाणे म्हणतात रेशमी जुल्फे, शरबती आखे, नंतर जाळपोळ, घटस्फोट, हे सगळं वरवर बघितलेलं असतं. मित्र बघता, नंतर पश्चाताप होतो, फसवलं, सोयरीने फसवलं, पश्चाताप होतो. सगळे वरवर बघता, कावळे असो की माणसं असो. मुंगी म्हणाली आमचा संचार झाडाच्या मुळापर्यंत असतो आणि त्या झाडाचे मूळ सडले हे मी तुला सांगणार होते. घर बांधू नकोस इथं, तू मला बोलू दिलेलं नाहीये. विवेक हा मुळापर्यंत जातो. माणसाला विवेक असावं. विवेक मुळापर्यंत जातो. माहिती मुळापर्यंत नसते, माहितीमध्ये बदल होतो आणि याच विवेकाला सिद्धांत असं म्हटलेलं आहे. विवेक हा मोठा आहे सगळ्यामध्ये. शरीरभर हे महत्वाचं नाहीये. खलीचं शरीर बल कमी पडलं की नाही. तिघांनी हल्ला केला, खलील जखमी झाला, आता दवाखान्यामध्ये येतो. त्यापेक्षा पैशाचं बल, त्यापेक्षा सत्तेचं बल, हे बल शोधणं महत्वाचं आहे जीवनामध्ये. सत्तेचं बल महत्वाचं आहे. सत्तेमध्ये ताकद असते, पण सत्य सगळ्यात मोठी ताकद आहे का सत्तेमध्ये? नाही, त्याच्यापेक्षा एक बल आहे. ते बल आहे तपाचं बल. तप म्हणजे संयम. तप म्हणजे जंगलामध्ये जाऊन एका पायावर उभं राहणं असं नाहीये. तुमच्या घरामध्ये असूनही तुम्ही संयम ठेवणं याचं नाव तप. तपाला ब्रेक असतं.
एक सीमेमध्ये जगणं म्हणजे तप. कबीराने तप नाही केलं जंगलामध्ये जाऊन, पण कबीर तपस्वी होते. साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधून भूका जाय. बस भाकर अंथरूण, बस एवढंच. हे तप. तपामध्ये मोह जन्माला येत नाही. मोह जन्माला आले की महाभारताचं युद्ध होतं आणि मोह त्याला म्हणतं जे तुमचं नाही त्याला तुम्ही माझं म्हणता, याला मोह म्हणतात. जे तुमचं आहे त्याला तुमचं म्हणणं हा तुमचा हक्क आहे, पण जे तुमचं नाही त्याला तुम्ही माझं म्हणता, इथं संघर्ष जन्माला येतो. घरातली भांडणं असो की शेजारची असो की जगातले असो की कुठले असो. जम्मू काश्मीर तुमचं नाहीये ते म्हणतात आमचं आहे, मोह जन्माला आला. तुमचं नाही ते तुम्हाला आपलं वाटतं, इथं थांबा. याचं नाव आहे तप. सत्तेपेक्षा तपात मोठी ताकद आहे. प्रचंड ताकद आहे तपामध्ये. सिकंदर भारतामध्ये आला, सगळ्या जगाला त्यांनी जिंकलं. भारतात आला, भारताचं सोनं चांदी सगळं लुटलं, उलटावर टाकलं आणि परतीच्या प्रवासाला लागला. आणि तो राजस्थानच्या एका खेड्यामध्ये मुक्कामी राहिला. सकाळी उठला आणि निघाला. शेतकऱ्याने विचारलं खेड्यातल्या माणसाने कुठे चाललात तुम्ही? म्हणाला परत माझ्या मायदेशी. रस्ता कोणता? म्हणजे त्या जंगलातून जाणार. हो, मग त्या जंगलामध्ये एक फकीर असतो म्हटले, फकीराला भेटा. अंगावर कपडे नाही, झोपडीमध्ये आहे, झोपडीत काही नाही त्याच्या. सिकंदर म्हटला मी तर लुटारू आहे, मला तर सत्ता पाहिजे, मला तर पैसा पाहिजे, मी जगत जेता आहे, मला असलं तर सांग, त्याच्याकडे जाऊन काय फायदा आहे? काही नाही त्याच्याकडे. म्हटलं काहीच नाहीये. नंतर तो म्हातारा म्हटला की काहीच नाही पण सगळं आहे त्याच्याकडे. काहीच नाही आणि सगळं असतं. हो, काहीच नसल्यावर, काहीच नसलं ना तर सगळंच असतं. उंबराचं कधी फळ तुम्ही असं फोडून पहा, मध्ये बारीक बिया असतात. ती बी फोडून पहा, त्याच्यात काहीच नसतं, पण शाखोपशाखा वडाच्या त्याच्यामध्ये थांबलेले असतात. काहीच नसतं, सगळं असतं. कृष्णाची बासरी पोकळ आहे, काहीच नाही तिथं. हवा इकडनं येते आणि तिकडे जाते, पण सगळंच आहे त्याच्यामध्ये. फुंकर मारली की त्याच्यामध्ये आवाज येतो. असे काही लोक काहीच नाही त्यांच्याकडे. याला स्वामींनी शून्य म्हटलेलं आहे. विकार विकल्प शून्य. काहीच नाही पण सगळं आहे. आमच्याकडे सगळंच आहे पण काहीच नाही. शून्यामध्ये सगळं आहे. हे शून्य भरीव आहे, भरीव. स्वामी झाडी गोंडवाड्यामध्ये गेले, काहीच नव्हतं त्या लोकांकडे. बांबू मध्ये भात शिजवायचे, भांड सुद्धा नाहीये, त्यांच्याकडे भाषा नाहीये. स्वामींवर प्रेम थोडे नजरेआड झाले स्वामी की म्हणायचे देवन्य देवन्य, किलो 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 देवन्य. दोन शब्द. ग्रंथ नाही, सगळे ग्रंथ त्याच्यामध्ये आले. कुठे आहेस देवा तू? किलो किलो कुठे आहेस? देवन्य देवा कुठे आहेस? अरे उपनिषद तेच तर म्हणतात ना. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वाचा तत्र न गच्छति. कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? द्वैत असो की अद्वैत असो की कुठलाही सिद्धांत असो, त्याला विचारतो कुठे आहेस तू? तू लाकडात आहेस, तू कसा आहेस? आणि मग देव सांगतात तो व्यापक आहे, तो आत्मा काय, कुठे आहेस तू? आदिवासींची कमाल आहे. बांधून टाकलं स्वामींना ग्रामीण भाषेतल्या दोन शब्दामध्ये. आणि लपलेला तो त्यांचा आवाज ऐकला ना, देवन्य देवन्य किलो किलो प्रकट व्हायचा तो. आमच्या प्रार्थनेमध्ये ती ताकद नाही, आमच्या पोथ्यामध्ये ती ताकद नाही, प्रवचनात ती ताकद नाही. ती ताकद आदिवासी लोकांमध्ये होती. देवन्य देवन्य किलो किलो आणि लपलेला प्रकट होत होता. काहीच तर नव्हतं, सगळं होतं. आदिवासी मनात म्हणत असेल कृष्णा तू कृष्ण आहेस, काहीच नाही त्याच्यामध्ये. तो फुंकर मारल्याने संगीत निर्माण केलं, नाद ब्रह्म निर्माण केलं.
सगळं जग तू मोहित केलंस, पण काहीच नाही. त्या बांबू मध्ये आम्ही भात शिजवला आणि तुला खाऊ घातला. तू आमचे बासरीने मन तृप्त केले, आम्ही तुझं शरीर तृप्त केलं. बांबूतल्या भाताने त्यांना पूर्ण भजानं घडलं. काहीच नाही, सगळं आहे. सिकंदर म्हणतो काहीच नाही आणि सगळं आहे. हो, बघायला पाहिजे. सिकंदर गेला. झोपडीच्या समोर तो संन्यासी उभा होता. अंगावर 1 इंच वस्त्र नाही. घोड्या समोर उभा केला. घोड्यावर असलेला विचारलं, मला ओळखलं का? माणसाचा अहंकार असाच आहे. प्रत्येकाला वाटतं मला ओळखलं का? अरे तुम्ही एखाद्याला भेटायला जाता दवाखान्यात, तो सिरियस असतो तरी तिथं विचारता मला ओळखलं का? कशाला विचारताय? त्याला धीर द्या ना. तिथंही चमकून जावं असं वाटतं आपल्याला. तो म्हणतो नाही, नाराज होता तुम्ही. सत्कार समारंभ होता का तुमचा? तो म्हणतो ओळखलं गणपतराव, खुश होता तुम्ही. इथं सुद्धा आपली किंमत आहे. मला ओळखलं नाही. संन्यासीने मान हलवली नाही. नाराज झाला सिकंदर. सिकंदरच्या चेहऱ्यात बदल झाला, संन्यासाच्या चेहऱ्यात नाही बदल झाला. पुन्हा माणूस आपला अहंकार वाढला की म्हणतो मी आमदार, मी खासदार. आता तरी ओळखलं की नाही? सिकंदर म्हटलं मी जगत जेता सिकंदर. संन्यासाच्या चेहऱ्यात बदल नाही झाला. कमवलेला चेहरा आहे तो. आमदार आले, खासदार आले, आम्ही पळायला लागतो. साहेब आले, आम्ही पळायला लागतो. कच्चे आहात तुम्ही हलके आहात. चेहऱ्यात बदल नाही झाला. कमवलेला चेहरा. कमवलेले चेहरे असतात जे विचलित होत नाही. स्थित प्रज्ञ समत्व आहे त्यांच्या जीवनामध्ये. तो नाही विचलित होत. थोडीशी हवा आली की कचरा हलतो, पर्वत नाही हलत. सिकंदर परत नाराज झाला. सिकंदर म्हटला मी जगाचा मालक आहे. थोडासा हसला तो संन्यासी. दडपणासमोर हसता आलं पाहिजे. तुम्ही दुबळे बनता, दडपणासमोर हसता आलं पाहिजे. सिकंदर म्हटलं जगाचा मालक? म्हटलं हो, जगाचा मालक आहे मी. संन्यासी म्हटला कल्पना कर की राजस्थानच्या वाळवंटामध्ये उन्हामध्ये तू चालला. रखरखीत ऊन आहे, चैत्र महिना आहे. तुला तहान लागली, एकटाच तू चालला. घसा कोरड पडलेले घशाला, कासावीस जीव होतोय. तुला पाणी पाहिजे, नाहीतर तू मरणार. अशा वेळेला एक माणूस समोर उभा आला, पाण्याचा ग्लास घेऊन हातात तो समोर उभा राहिला. तुला जर म्हटलं पाणी पिणार का, काय म्हणशील तू? सिकंदर म्हटला मी पाणी मागेल त्याला. मला पाणी पाहिजे. फकीर म्हटलं तो जर म्हटलं की सगळं जग तुझं मला देत असला तर पाणी देतो, नाही तर नाही देत. काय करशील तू? सिकंदरने थोडा विचार केला. खूप कष्ट केले, जखमा झाल्या, जागरण झालं, खूप लोकांना मारलं, आणि एका ग्लासामध्ये कसं काय देऊन टाकू? पण पुन्हा विचार केला नाही दिलं तरी आपण मरतोच आहे की नाही. सिकंदर म्हटला मी देऊन टाकल जग. पुन्हा एकदा खळखळून हसला संन्यासी. रिकाम्या झोपडीतलं हसणं, अंगावर वस्त्र नसलेल्या माणसाचं हसणं. एका सम्राटाला, एका जगत जेत्याला तो हसतोय आणि तो म्हणतोय मला वाटलं तू फार मोठा आहेस. अरे तुझ्या प्रॉपर्टीची किंमत म्हणजे एक ग्लास पाणी आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं तू फार मोठा नाहीस. तू तप सत्तेपेक्षा मोठं असतं. तप म्हणजे संन्यास. गांधीजीच्या अंगावर कपडा नाही, तोंडात दात नाही, चालताना काठीचा आधार आहे, अंगावर 1 इंच वस्त्राने बिरलाच्या खोलीमध्ये राहतात, चष्मा आहे, डोळ्याला लावला, डोळे कमजोर आहेत, तोंडामध्ये दात नाही, पण बिनदाताच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, चले जाओ, 7 कोटी जनता हलून उठली. तप मोठं आहे, सगळ्यात मोठं तप आहे. परीक्षिती राजा
पैसा आहे, शरीर बल आहे, विवेक आहे, सत्ता आहे, पण शृंगीने त्याच्या गळ्यामध्ये साप टाकला बापाच्या, त्यांनी शाप दिला आणि तो मरणाच्या जवळ आला. 7 दिवसात तू मरणार, 7च दिवसामध्ये. शुकाने भागवत सांगितलं आणि माझ्या स्वामींनी सूत्र सांगितलं. एत शरण आलिया काही मरण असे. मरण नाही तुला, साप मरणार नाही तुला, तुला काहीच मरणार नाही. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज बिहारी. 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 शरण जायचं आहे जिथं ज्ञान मिळेल, जिथं प्रेम मिळेल, अशी समर्थ जागा, अशी भरभक्कम जागा, असा एक अधिष्ठान, असा एक आधार. एथ शरण आलिया. शरण म्हणजे समर्पण, मन बुद्धी काया वाचा. तरी भक्त्याशी सावेव ते त्रिविधा भजता आणाव, मन इंद्रिय देह स्वभाव नियमे अर्पिजती. ज्ञानप्रबोधामध्ये म्हटलेलं आहे. सावेव भक्ती अवयवाने युक्त आहे, तिला कान आहे, डोळे आहे, नाक आहे, पाय आहे, सगळं आहे, सगळं समर्पित. अव्यक्त व्यापक नाम निर्गुण, निरापार परिहोसी सगुण, निराकार परिहोसी सगुण. शिव उद्धरण्या हेतू धरुनी, शिव उद्धरण्या हेतू धरुनी, मानव तनु स्वीकारी. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज बिहारी. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज बिहारी. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज बिहारी. सिकंदर जेव्हा निघाला, बिमार पडला आणि वैद्याला विचारलं की मला आईला भेटायचं आहे. वैद्य म्हटलं इतके श्वास तुमच्याकडे नाहीत, पोचू शकत नाही. सिकंदर म्हटला मी मरेल ना त्यावेळेला तिरडीवर माझे हात असे लोंबते ठेवा. असं का म्हटला? उघडा संन्यासी आठवला त्याला. त्यांनी माझी किंमत केली, माझे डोळे उघडले त्यांनी. आलो रिकाम्या हाताने, चाललो रिकाम्या हाताने. लोक म्हणतील असं का केलं, एवढा मोठा राजा, कळू दे की लोकांना.
रिकाम्या हाताना सगळे जातात हे मला सांगायचं आहे. कळू दे त्यांना. ज्याच्याजवळ काहीच नाही त्या माणसाचा एवढा मोठा प्रभाव. प्रभू श्री चक्रधर स्वामींकडे काहीच नाही, स्वामींच्या एका सूत्राचा प्रभाव, एका सूत्राचा प्रभाव. सूत्र असं सांगतं की माणसात परिवर्तन होऊ शकतं. असं एक मधला क्षण, एक क्षण जन्माचा, एक क्षण शेवटचा, आणि मधला एक क्षण आहे तो परिवर्तनाचा क्षण आहे. जिथं वाल्मिकीचं परिवर्तन झालं, ज्या क्षणामध्ये नागदेवाचं परिवर्तन झालं, असा एक क्षण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तो क्षण आहे, परिवर्तनाचा क्षण. सूत्र फार किमतीचं आहे, लक्षात ठेवा. एथ शरण आलिया काही मरण असे. तीनच शब्द तुम्हाला समजून घ्यायचे फक्त, तीनच. एथ सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या कृष्णाला, ज्या परिपूर्णाला, जो पूर्ण पुरुष आहे त्याला, त्या आनंदाला शरण जायचं आहे. आपण दुःखाला शरण जातो, आपण सुखाला शरण जातो, आनंदाला शरण जायचं आहे. निर्वचनामध्ये स्वामींनी दुसरं कुठलं नाव दिलं नाही. आनंद शब्द ईश्वर बोलीजे. आनंद म्हणजे ईश्वर. जिथं आनंद आहे ना तिथं नृत्य आहे, जिथं आनंद आहे त्या ठिकाणी निर्भयता आहे. आनंद कुडत नाही, आनंद रडत नाही, आनंद पडत नाही, आनंद सडत नाही. आनंदी माणसाच्या घरामध्ये भांडण होत नाही. आनंदी माणसाला शिवी देता येत नाही. आनंद प्रार्थना करतो, आनंद सृजन करतो, निर्मिती करतो, आणि उदासीनता विनाश करते. आनंदी लोकांनी अजिंठा वेरूळची निर्मिती केली, उदास लोकांनी ती तोडून